जय महाराष्ट्र. सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र. मित्रांनो, या ठिकाणी अधिवेशन महाराष्ट्र शासनाचं चालू झालेलं आहे. अनेक विधान परिषदेवरती जे आमदार होते ते निवडून विधान सभेवरती गेल्यामुळे 5 जागा या ठिकाणी विधान परिषदेच्या रिकाम्या झालेल्या आहे. बार्शी शहर तालुक्याचं या ठिकाणी या निवडणुकीमध्ये नुकसान झालेलं आहे. एक शिवसैनिक या नात्यानं मला असं वाटतं की श्री राजेंद्र विठ्ठल राऊत हे माजी आमदार आपण पाहिलेला आहे. त्यांनी बार्शी शहर तालुक्यातला जो केलेला विकास आहे तो अप्रतिम असा आहे. 4000 कोटीच्या पुढे या ठिकाणी निधी त्यांनी बार्शी तालुक्याला मिळवून दिलेला आहे. अनेक विकासाची कामं केली, शिवसृष्टीची निर्मिती केली, हुतात्मा जवानांचं अस्तित्व या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मराठा मंदिर या ठिकाणी बांधलं. समाजासाठी झटणारा हा व्यक्ती काही कारणास्तव किंवा काही कारणामुळे या ठिकाणी किरकोळ काय 6-6.5 हजार मतं म्हणजे काय जास्त मतदान विरोधामध्ये गेलेलं नाही. आपल्याला माहिती आहे लोकसभेला या ठिकाणी आपल्याला 56,500 मायनसमध्ये या ठिकाणी महायुती होती आणि त्या मानानं या ठिकाणी 6,500 मध्ये 50,000चा लीड या ठिकाणी मायनसचा लीड या ठिकाणी तोडण्यामध्ये माननीय राजेंद्र राऊत या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत. ते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब या तिन्ही नेत्याचे लाडके आमदार होते आणि ते राहतील याची खात्री आम्हाला आहे. बार्शी शहर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी अडचण म्हणणार नाही, मी कुणावर टीका करणार नाही, परंतु महाराष्ट्र शासनामध्ये महायुतीचं सरकार आहे. देशामध्ये भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी सरकार मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. त्या मानानं या ठिकाणी बार्शीला आमदारकी ही भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीच्या राष्ट्रवादीच्या युतीला मिळलं पाहिजे. राजेंद्र राऊत या ठिकाणी निवडून आले असते तर विकासाला गती मिळाली असती आणि त्या दृष्टिकोनातून आपलं जे नुकसान झालेलं आहे, उद्याला आपल्याला वैराग तालुक्याची निर्मिती करायची आहे. 50,000 हेक्टरच्या पुढचं सिंचनाखाली जमीन आणण्याचं जे स्वप्न राजेंद्र राऊत यांचं आहे ते साकार करायचं आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी, दीनदुबळ्यासाठी, महिलांसाठी काम या ठिकाणी रोजगार निर्मिती, MIDCची निर्मिती या ठिकाणी करायची आहे. संतनाद कारखान्याच्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी संतनाद कारखाना कुठल्याही परिस्थितीपुढे चालू झाला पाहिजे या दृष्टिकोनातनं काम करायचं आहे. त्याचप्रमाणे लातूर टेंभुर्णी हा चौपदरी रस्ता या ठिकाणी कामाला या ठिकाणी गती देणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये एवढं वादळ उठलं असताना सुद्धा या ठिकाणी मराठा बांधवाच्या काय रिझर्वेशन असेल बाकीच्या मागण्यासाठी एक धाडसानं पुढे येणारा नेतृत्व, धाडसानं पुढे येणारा आमदार, यामध्ये काही गैरसमज आमचे कुणाशी झाले असतील कुणाबद्दल, परंतु समाजाच्याच ह्याच्यासाठी तळमळीनं झटणारे हे व्यक्तिमत्व आहे. यांना संधी देणं गरजेचं आहे. आणि बार्शी शहर तालुका शिवसेनेच्या वतीनं, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं, महायुतीच्या वतीनं, अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं, बार्शी शहर तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीनं आम्ही आज किती केलं तरी 1,16,000 मतदाराचा आमदार राजेंद्र राऊत आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी त्यांना विधान परिषदेवरती घेणं हे काळाची गरज आहे. आणि त्या मानानं बार्शी शहर तालुक्याची ही एकमुखी म्हणणार नाही, काही विरोध होऊ शकतो, परंतु या ठिकाणी हे सर्वसामान्य जनतेची, गोरगरिबाची, दीनदुबळ्याची या ठिकाणी मागणी आहे आणि व्यापाऱ्यांची आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे. तर राजेंद्र राऊत यांना माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब सगळ्यात पहिल्यांदा प्रथम क्रमांकानं राजेंद्र राऊत यांना आपण विधान परिषदेवरती घ्यावं. एवढंच नाही तर पुढची सुद्धा मागणी करतो की सोलापूर जिल्ह्याला कोणीतरी आम्हाला बाप लागतो, त्या पद्धतीनं या ठिकाणी पालकमंत्री किंवा मंत्री म्हणून या ठिकाणी राजेंद्र राऊत यांची नेमणूक करावी, मंत्री म्हणून मंत्रिमंडळात घ्यावं. त्यांच्या कामाची सराहना आपण गेल्या वेळेला माढा विधान लोकसभेला बघितलंय. सगळं बाकीचं काम किंवा मोळी आवळायचं काम किंवा पेंडी बांधायचं काम राजेंद्र राऊत यांनी केलेलं आहे. आणि त्याच मानानं या ठिकाणी सुद्धा आता त्यांना न्याय देण्याची, त्यांच्या कामाची समीक्षा करण्याची आवश्यकता आहे. त्यांना आमचे गैरसमज झाले होते ते आम्ही सगळे त्यामध्ये दुधाचं दूध पाणी झालेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवरती काळाची गरज आहे. म्हणून बार्शी शहर तालुक्याला नाही सोलापूर जिल्ह्याला न्याय देण्यासाठी त्यांना विधान परिषदेवरती घ्यावं एवढीच माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, सलाम वालेकुम, वालेकुम सलाम, जय लहोजी, जय मल्हार.